नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पॉलिटिकल सायन्स 290 हा जो कोड नंबर आहे त्यातला घटक 4 जागतिकीकरण आणि उदारीकरण हे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, प्रश्नाचं उत्तर लिहिण्याची एक ट्रिक आहे. आपण या अनुक्रमणिकेमध्ये पाहिले पाहिजे. जागतिकीकरण अर्थ आणि स्वरूप स्पष्ट करा असा प्रश्न असेल, किंवा मग जागतिकीकरणाची प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा प्रश्न असेल. मग ही प्रश्न कशी लिहिली पाहिजेत? आपण कुठलेही नोट्स न वापरता आपलं हे जे स्वाध्यायासाठी जे पुस्तक दिलेलं आहे हे पुस्तक आपण वापरलं पाहिजे आणि या आधारावर आपण प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत. यामध्ये दुसरी महत्त्वाची संकल्पना आहे उदारीकरण. त्याचंसुद्धा उदारीकरणाचा अर्थ आणि स्वरूप स्पष्ट करा. उदारीकरणाचे फायदे तोटे, भारतातील आर्थिक उदारीकरण ही प्रश्न परीक्षेमध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची प्रश्न आहेत. मग ही प्रश्न परीक्षेत आली तर ते प्रश्नाची उत्तरं आपण कशी लिहिली पाहिजेत याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. निश्चितपणे तुम्हाला परीक्षेमध्ये ही प्रश्न येतील आणि याचा उपयोग होईल. तर आपण या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्राला चॅनल शेअर करा. तर विद्यार्थी मित्र, हे पहा, प्रास्ताविकामध्ये हे दिलेलं आहे की जागतिकीकरण हा जो शब्द आहे तो आता आपल्या सर्वांचा परिचित झालेला आहे. अभ्यासक, अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राज्यकर्ते, उद्योगपती इत्यादीकडून जागतिकीकरणाचा शब्द आता वापरला जातो आहे सातत्याने. जे शीत युद्धाच्या समाप्तीनंतर 1990च्या नंतर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे. 1945 ते 90 हा अमेरिका आणि सोव्हिएत रशियामधील शीत युद्धाच्या राजकारणाचा काळ मानला जातो. या काळात जगातील अनेक राष्ट्रे साम्यवादी आणि लोकशाही गटात विभागली गेली होती. परस्पर अविश्वास, संशय, शस्त्रास्त्र स्पर्धा, लष्करी संघटनाची निर्मिती ही शीत युद्धाच्या काळातची प्रमुख वैशिष्ट्ये होती. शीत युद्धामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्याचा, शांततेच्या निर्मितीचा मार्ग खंडित झाला होता. सोव्हिएत रशियाच्या विघटनाबरोबर शीत युद्धाचा शेवट घडून आला. आंतरराष्ट्रीय सहकार्याचा मार्ग मोकळा झाला. सन 1991 साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश सिनियर यांनी एका नवीन विश्वरचनेची घोषणा केली. ही विश्वरचना आंतरराष्ट्रीय सहकार्यावर आधारित होती. शीत युद्धाच्या समाप्तीनंतर आर्थिक विकासाला प्रत्येक राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणास प्राधान्य देण्यात आले. यामधून जागतिकीकरणाची प्रक्रिया आर्थिक व राजकीय क्षेत्रात आकाराला आलेली आहे. जागतिकीकरणाची प्रक्रिया ही गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेत घडून आलेले परिवर्तन दर्शविणारी प्रक्रिया आहे. परिवर्तनाची ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची, राष्ट्रीय, विभागीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर घडून येत आहे. या परिवर्तनाच्या प्रक्रियेत अनेक परस्पर घटक निगडीत आहेत. संरचना, शक्ती कार्यरत आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे जागतिकीकरण या शब्दाचा वापर आपण आता दैनंदिन जीवनामध्ये अनेकांकडून ऐकत असतो, तेव्हा याचा अर्थ स्पष्ट करणे अवघड बनलेले आहे. या घटकाला आपण जागतिकीकरणाची गुंतागुंतीची प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत असं इथं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे गेलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे ती इथं दिलेली आहे. जागतिकीकरणाचा अर्थ आणि स्वरूप ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. तर ही आपण पाहिली पाहिजे. आपल्याला प्रश्नाचं उत्तर 100 शब्दामध्ये लिहायचं आहे आणि 10 मार्क आहेत. आपण हे जर एकदा दोनदा वाचला आणि किंवा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकला तर निश्चितपणे आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सहजपणे लिहायला आठवेल, कारण आपण अद्याप पुस्तक उघडून पाहिलं नसेल. जागतिकीकरणाच्या संकल्पनेचा निश्चित अर्थ स्पष्ट करणे अवघड आहे. अनेक विचारवंतांनी या संकल्पनेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यातून संकल्पनेचे निश्चित स्वरूप स्पष्ट होत नाही. सर्वसाधारणपणे जागतिकीकरण ही
उत्पादने, सेवा, भांडवल, लोक, माहिती आणि संस्कृती यांच्या सीमापार वाढत्या प्रवाहाला दर्शविणारी संकल्पना आहे. काही अभ्यासक जागतिकीकरणाला वैश्विक पातळीवर होत असलेली राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक एकीकरणाची प्रक्रिया दर्शविणारी संकल्पना मानतात. काहींच्या मते जागतिकीकरण मुक्त व्यापार, मुक्त बाजारपेठेच्या माध्यमातून वैश्विक एकीकरण साधणारी प्रक्रिया आहे. तर राजकीय दृष्टिकोनातून काही अभ्यासकांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय पारंपरिक महत्त्व कमी करून बहुराष्ट्रीय कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे महत्त्व वाढवणारी प्रक्रिया म्हणून जागतिकीकरणाचा उल्लेख केलेला आहे. या प्रक्रियेमुळे राष्ट्राच्या आर्थिक आणि राजकीय सार्वभौमत्वाची संकल्पना मागे पडली असून तिची जागा विभागीय तसेच आंतरराष्ट्रीय आर्थिक राजकीय सार्वभौमत्वाने घेतली आहे असा विचार देखील अभ्यासकाकडून मांडला जातो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रहो, यामध्ये मग काही व्याख्या दिलेली आहेत. हेरॉल्ड टॉथेल आणि रॉबर्ट्स यांनी जागतिकीकरणाची व्याख्या केलेली आहे. तर ते काय म्हणतात पहा. जागतिकीकरण ही आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे एक काल्पनिक विश्व अर्थव्यवस्थेकडे होणारे संक्रमण दर्शविणारी संकल्पना आहे. काय आहे जागतिकीकरण? आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे एका काल्पनिक विश्व अर्थव्यवस्थेकडे होणारी संक्रमण दर्शविणारी संकल्पना आहे. तर एडवर्ड हार्मन यांनी म्हटलेलं आहे. ही दुसरी व्याख्या आहे. जागतिकीकरण ही सीमापार उत्पादने, भांडवल, सेवा आणि आर्थिक प्रतिक्रियांच्या वाढत्या प्रवाहाला लक्ष्य करणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे बायलिस आणि स्मिथ. जगाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या लोकांमध्ये वाढती सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, व्यापारी, सांस्कृतिक संबंध दर्शविणारी व्यापक प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. त्यानंतरची व्याख्या आहे कॉक्स आणि कॉटर्न यांनी काय म्हटलेलं आहे पहा. जागतिक भांडवलशाहीमधून निर्माण झालेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या, संस्था यांचा प्रभाव असणारी आंतरराष्ट्रीय राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेत राष्ट्रांची भूमिका मर्यादित करणारी प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. त्यानंतर स्मिथ यांची व्याख्या आहे. स्मिथने काय म्हटलं पहा. जागतिकीकरण ही आंतरराष्ट्रीय वाद आणि सर्वांसाठी स्वातंत्र्य या मूल्यांचा समावेश असणारी आणि मुक्त व्यापार आणि अर्थव्यवस्थेचे फायदे सर्वांना मिळवून देणारी सर्वसमावेशक प्रक्रिया असं त्यांनी जागतिकीकरणाबद्दल म्हटलेलं आहे. तर जागतिकीकरणाची मूलभूत तत्त्वे, आधारभूत तत्त्वे काय आहेत? तर जागतिकीकरणाच्या आधारभूत तत्त्वामध्ये पहिलं तत्त्व आहे आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करणे. त्यासाठी आयात निर्यातीमधील निर्बंध शिथिल करणे. त्यानंतरचं दुसरं तत्त्व आहे भांडवलाच्या मुक्त वहनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. फ्री फ्लो ऑफ कॅपिटल हे त्याचं दुसरं आधारभूत तत्त्व आहे. तिसरं आहे तंत्रज्ञानाच्या मुक्त वहनासाठी आवश्यक उपाययोजना करणे. आणि चौथं आहे श्रमिकांच्या मुक्त वहनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. ही चारही तत्त्व आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण जागतिकीकरणाची आधारभूत तत्त्वे सांगा असा प्रश्न असेल तर आपल्याला या चार तत्त्वाच्या आधारे 100 शब्दामध्ये सहज उत्तर लिहिता येऊ शकेल. कारण ही अत्यंत महत्त्वाची आहेत. जागतिकीकरण म्हणजे काय आणि जागतिकीकरणाची आधारभूत तत्त्वे सांगा, मग जागतिकीकरणाचा अर्थ सांगून स्वरूप स्पष्ट करा असा तो प्रश्न असेल. त्यानंतर मग पुढच्या भागामध्ये दुसरा एखादा प्रश्न असेल तर तो असेल जागतिकीकरणाची प्रमुख वैशिष्ट्ये. जागतिकीकरणाच्या संकल्पनेच्या विविध अभ्यासकांनी केलेल्या व्याख्यांवरून या संकल्पनेची काही वैशिष्ट्ये सांगता येतात. जागतिकीकरण एक प्रक्रिया हे पहिलं वैशिष्ट्य आहे. जागतिकीकरण ही विविध पातळ्यांवर लोकांमधील संबंध, क्रियाप्रतिक्रिया वाढविणारी प्रक्रिया आहे. सन 1990च्या दशकात या प्रक्रियेने वेग घेतलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य वाढविण्याचे चित्र दिसत आहे.
शीतयुद्धाचा शेवट, आर्थिक हितसंबंधांना प्राप्त झालेले प्राधान्य, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात घडून आलेली क्रांती, विश्व व्यापार संघटना तसेच विविध व्यापार संघाची झालेली निर्मिती यामुळे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा प्रवास एका विश्व संस्कृती तसेच विश्व आर्थिक राजकीय व्यवस्थेच्या निर्मितीच्या दिशेने होत आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे लोकांमधील अंतर कमी होत असून ग्लोबल व्हिलेजची कल्पना आता आकार घेत आहे. जागतिक खेडे, ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना आता आकार घेत आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त विश्वव्यवस्था. तर जागतिकीकरणाच्या प्रक्रिया मुक्त विश्वव्यवस्थेच्या निर्मितीशी संबंधित आहे. मुक्त व्यापार आणि मुक्त बाजारपेठेच्या माध्यमातून अशी व्यवस्था आकाराला येईल. ही स्वातंत्र्यावर आधारित व्यवस्था आहे. जगातील सर्व लोकांना अशा व्यवस्थेचा फायदा घेता येईल. लोकांमधील वाढत्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक संबंधामधून अशा व्यवस्थेची निर्मिती शक्य आहे. या व्यवस्थेमध्ये जगातील सर्व लोकांचे आर्थिक, सामाजिक एकीकरण होईल. ही व्यवस्था आर्थिक तसेच राजकीय स्वरूपाची असेल. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा वाढता प्रभाव. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका आणि प्रभाव मोठा आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेतील निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकणारे हे घटक आहेत. या कंपन्यांचे बहुराष्ट्रीय स्वरूप, त्यांच्या कामाची व्याप्ती, त्यांचे भांडवल याच्या वाढत्या प्रभावाला जबाबदार आहे. काही अभ्यासक बहुराष्ट्रीय कंपन्यांना भांडवलशाही अर्थव्यवस्थेची निर्मिती मानतात. भांडवलशाहीच्या जागतिक प्रसार अशा कंपन्यांची भूमिका महत्त्वाची आहे. शोषणावर आधारित नववसाहतवादी व्यवस्थेत भांडवलशाही राष्ट्रे अशा कंपन्यांच्या शोषणाचे साधन म्हणून वापर करून घेतात. जगातील प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्या, त्यांचे देश, त्यांचे कार्यक्षेत्र आणि भांडवल आपल्याला या खालील तक्त्यामध्ये पाहता येईल. या जनरल इलेक्ट्रिक अमेरिकेची कंपनी आहे आणि ही इलेक्ट्रिक्सचा प्रसार करते. भांडवल बिलियन डॉलर्समध्ये आहे, ते आहे $128.6 बिलियन. त्यानंतर आहे जनरल मोटार्स, अमेरिकेचीच कंपनी आहे. वाहने आणि मोटार्स तिचे भांडवल आहे $73.1 बिलियन. शेअर रॉयल डच, नेदरलँड आणि इंग्लंडची कंपनी आहे. पेट्रोलियम संबंधीचे उद्योग आहेत. 67.0 एवढे बिलियन डॉलर्स भांडवल आहे. फोर्ड मोटार्स, टोयोटा जपानची कंपनी आहे मोटार्समधली. एक्साईज कॉर्पोरेशन हे अमेरिकेची कंपनी आहे. जे त्यांचं भांडवल किती आहे हे लक्षात घ्या. IBM ही अमेरिकेची कंपनी आहे कम्प्युटर्समधली. $43 मिलियन तिचं भांडवल आहे. BP ॲमेको इंग्लंडची कंपनी आहे. तिचं $40.5 बिलियन भांडवल आहे. नेस्ले स्वित्झर्लंडची कंपनी आहे खाद्यपदार्थाबद्दलची. डायमलर बेंझ जर्मनीची कंपनी आहे मोटार्स आणि वाहनामधली. त्याचं $36.7 बिलियन भांडवल आहे. जे अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं काय हे आहे हे लक्षात येते. म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रभाव कशा पद्धतीने वाढतो आहे आणि ते किती पैसे गुंतवत आहेत. त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे बिगर शासकीय संघटनांची भूमिका महत्त्वाची. आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेमध्ये बिगर शासकीय संघटनांची महत्त्वाची भूमिका हे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. 1970च्या दशकापासून बिगर शासकीय संघटनांची भूमिका आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वाढत आहे. सुरुवातीला या संघटनांचे कार्य विकासात्मक गोष्टीशी निगडीत होते. सन 1990च्या दशकात त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढलेली असून पर्यावरण संरक्षण, मानवी हक्काचे संरक्षण, निःशस्त्रीकरण, बालकामगार, युद्धकैद्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न अशा अनेक क्षेत्राशी त्यांचे कार्य निगडीत आहे. परराष्ट्र धोरण निर्मिती प्रक्रियेत बिगर शासकीय संघटनांची भूमिका वाढलेली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींना या संघटना प्रभावित करत आहेत. आज 5,000हून अधिक बिगर शासकीय संघटना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटना आहे,
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटना आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आहे, मानवी हक्क आयोग आहे, विकासाच्या आंतरराष्ट्रीय आयोग आहे, व्यापार संघटना विश्व परिषद आहे, एमएसटी इंटरनॅशनल आहे, ह्युमन राईट्स वॉच, ग्रीन पीस इत्यादी सारख्या संघटनांचे कार्य उल्लेखनीय आहे. पर्यावरण संरक्षण, मानवी हक्क संरक्षण, निशस्त्रीकरणाच्या सारख्या विषयावर जागतिक लोकमत घडविण्यात, त्याविषयी वैश्विक जाणीव निर्माण करण्यात या संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बिगर शासकीय संघटना ह्या अशा पद्धतीने काम करत आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्र हो, जागतिकीकरण ही एक मोठी प्रक्रिया आहे, हे आपण समजून सांगितलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये त्याच्या अभ्यासाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून आता 12वी BA यशवंतराव चव्हाण विद्यापीठ आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रमामध्ये आलेला आहे. राष्ट्राचे महत्त्व कमी झाल्याचे जाणवत आहे. त्यानंतरचं 5वं वैशिष्ट्य आहे विभागीय व्यापारी आणि आर्थिक संघटनांचा उदय आणि विकास. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत विभागीय व्यापारी आणि आर्थिक संघटनाची भूमिका वाढली. व्यापारी आणि आर्थिक पातळीवर विभागीय एकीकरणात या व्यापार संघाचे योगदान महत्त्वाचे आहे. या व्यापार संघाने शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांची जागा घेतली आणि विभागीय आर्थिक व्यापारी हितसंबंधाच्या संरक्षणासाठी संघटित प्रयत्न सुरू झाले. व्यापार संघामध्ये आसियान, ॲपेक, नाफ्ता, युरोपीय महासंघ, सार्क या व्यापार संघांची भूमिका महत्त्वाची आहे. व्यापार संघाची ही जी भूमिका आहे ती जागतिकीकरण महत्त्वाची ठरलेली आहे. यानंतर परीक्षेमध्ये आपल्याला असाही प्रश्न येऊ शकतो की या कुठल्याही संघटनेवर टीप लिहा किंवा सार्कवर टीप लिहा, ॲपेकवर लिहा, आसियानवर लिहा, अशा पद्धतीचे प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये असतात. आपल्याकडं इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आसियान, ॲपेक आणि सार्क ही 3 संघटना अभ्यासक्रमाला आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे तर त्या संघटनेचा उदय कधी झाला, कधी अस्तित्वात आली आणि त्या कुठल्या व्यापार संघामध्ये किती राष्ट्र सदस्य आहेत हे आपल्याला सांगावं लागत असते. अशा पद्धतीने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या संघटना पाहू. तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत हा व्हिडिओ उपयोगी ठरेल. पॉलिटिकल सायन्स 290 हा जो पेपर आहे तो आपल्याला सहजपणे सोडवता येईल. पण हे आसियान, युरोपीय महासंघ ह्या संघटना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आधुनिक काळात पाश्चिमात्य राजकीय विचार प्रवाह भाग 2 याच्यातला घटक 4 हा आपण पाहिलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.